मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता 18 जानेवारीपर्यंत खात्यात वितरित होईल का? असे बरेचसे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली जाते. तर मित्रांनो, 18 जानेवारी 2025ला नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होईल का? तर मित्रांनो, काय आहे खरी बातमी? जास्तीत जास्त शेतकरी फेक व्हिडिओला बळी पडत आहे. पण नक्की हप्ता कधी वितरित होईल, तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे अपडेट मिळेल. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तसेच मित्रांनो, मी कल्याणी पाटील, अमृत पेटेल शेती संशोधन चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तसेच मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा, कारण तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देतो. तर मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मानधन देणारी महत्त्वाची योजना म्हणजेच पीएम किसान योजना. मित्रांनो, या योजनेअंतर्गत 18 जानेवारी गोरखपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हप्त्याचे वितरण केले जाणार, अशा प्रकारचे बरेचसे फेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, अफवा पसरवत आहेत. तर सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरते. खरं तर शेतकरी हा शेतमालाला भाव नसल्या कारणाने बेहाल झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं काम सरकार आणि बरेचसे लोक करत आहे. सरकार देखील म्हणजे तेच काम करत आहे आणि शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त म्हणजेच केला जातोय. जास्तीत जास्त फेक व्हिडिओ बनवले जात आहे. अशा फेक व्हिडिओमुळे शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण होत आहे. तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे शेतकरी कमेंट करत आहे, एक आशेने वाट बघत आहे, ती म्हणजेच खरंच 18 तारखेला पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यात वितरित होईल का? तर मित्रांनो, त्याचे उत्तर आहे म्हणजेच नाही. 18 जानेवारीला पीएम किसान योजनेचा हप्ता कोणत्याही लाभार्थ्याच्या खात्यात वितरित होणार नाही. आपण जर बघितलं तर बरेच शेतकऱ्यांची केवायसी संदर्भात, आधार प्रणाली करण्याच्या संदर्भात, शेतकऱ्यांच्या व्हेरिफिकेशनच्या संदर्भात ज्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 देण्यात आलेली आहे. राज्यात बरेच शेतकऱ्यांचं व्हेरिफिकेशन होत आहे. गावोगावी शेतकऱ्यांचं सिलेक्शन यादी देखील करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन आहे त्या शेतकऱ्यांचं कागदपत्रे मागितली जात आहे. या प्रक्रिया सध्या चालू आहेत. तसेच मित्रांनो, दिल्ली विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि निवडणुका चालू असताना या हप्त्याचे वितरण करण्यासाठी केंद्र शासनाला निवडणूक आयोगाची परवानगी द्यावी लागणार आहे. आचारसंहिता त्यांचं उल्लंघन न होता या हप्त्याचे वितरण केलं जाऊ शकतं का, अशा पद्धतीची चौकशी केली जाऊ शकते आणि या सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्यानंतरच आता हप्ता वितरित होऊ शकतो. त्याच्यासाठी आता वेळ खूप कमी आहे. गोरखपूरमध्ये नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तर या प्रोग्रामच्या दरम्यान हप्त्याचे वितरण केले जाणार अशी माहिती दिली जात आहे. ही माहिती पूर्णपणे खोटी आहे. ही माहिती जास्तीत जास्त व्हायरल करून शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तर जे काही शेतकरी बांधव आहेत पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे प्रतीक्षेत आहेत, हप्ता येणार हे जाणून घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधव उत्सुक आहेत आणि याचंच शेतकऱ्यांच्या मजबुरीचं म्हणायचं किंवा उत्सुकतेचा फायदा घेऊन या ठिकाणी शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित होण्यासाठी दिल्लीच्या विधानसभेच्या रिझल्टची म्हणजेच वाट बघावी लागेल. तसेच ज्या काही पीएमच्या ऑफिशियल वेबसाईट असतील याच्यावरून हप्त्याचे वितरण संदर्भात कोणतेही अधिकृत अपडेट दिलेली नाहीये. असेच जर मंजुरी मिळाली तर ऑफिशियल हँडलच्या माध्यमातून अपडेट लवकरात लवकर दिली जाते. अपडेट आल्यानंतर लवकर तुम्हाला माझ्या चॅनलवर माहिती मिळेल. पण सध्या तरी जे काही जानेवारी 18ची शक्यता आहे हप्ता वितरित होण्याची, ती नक्की नाहीये. जास्तीत जास्त 25 फेब्रुवारीपर्यंत पीएम किसान योजनेच्या हप्त्याचं वितरण म्हणजेच होऊ शकते. तर हप्त्याचे वितरण केले जात असताना राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं देखील वितरण केले जाऊ शकते. त्याच्यासाठी बजेट पार पडल्यानंतरच या हप्त्याचं वितरण होईल अशा पद्धतीची शक्यता दिसत आहे. तर त्या संदर्भात जे काही अधिकृत अपडेट असतील तर ते माहिती नक्कीच तुम्हाला समोर बघायला मिळेल. तसेच जे काही व्हायरल झालेले व्हिडिओ आहेत ते पूर्णपणे फेक आहेत आणि असल्या फेक व्हिडिओ शेतकरी जास्तीत जास्त बघतात आणि लाईक देखील करतात आणि जी चांगली बातमी असते त्याला लाईक कोणीही करत नाही. त्यासाठी मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट मिळत राहतील. त्यासाठी नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्कीच फॉलो करत राहा. धन्यवाद.